सगळ्यांचं एक स्वप्न असतं की मला अब्रॉडमध्ये जॉब पाहिजे, कुठेतरी गुगल म्हणजे चांगल्या चांगल्या कंपनीजमध्ये मला जॉब पाहिजे. आणि सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम एकच येतो ते म्हणजे असे कुठले टॉप 3 भाषा आहेत फॉरेन लँग्वेजेस ज्याला आज डिमांड आहे. परकीय भाषा ह्या केवळ बाहेर जाऊन जॉब करण्यासाठी किंवा बिझनेस करण्यासाठीच शिकल्या जातात असं नाही. फ्रेंच शिकावं की जॅपनीज शिकावं की मग बाकीचे लँग्वेजेस पण आहेत. सो सिलेक्ट कसं करावं? आता बाहेर जर का अपॉर्च्युनिटी मिळाली तर कमीत कमी तुम्ही असं धरून चला की महिना कमीत कमी सुद्धा मिळू शकतो. हा व्हिडिओ स्पॉन्सर केला आहे झिरो कॅप्सने. जसं मी माझी जर्नी शून्यापासून चालू केली तसंच प्रत्येक त्या व्यक्तीसाठी ही कॅप आहे ज्याने त्याची सुरुवात शून्यापासून केलेली आहे. सो आजच जाऊन तुम्ही चेकआउट करा झिरो कॅप्स. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही नक्कीच जाऊन चेकआउट करू शकता. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात AB इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत सुमित सर. सो फर्स्ट ऑफ ऑल सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद. AB इंटरव्ह्यूज मराठीमध्ये. जसं की आज आपण खूप साऱ्या गोष्टींबद्दल डिस्कस करणार आहोत, जसं की फॉरेन लँग्वेज शिकल्यानंतर खरंच काय फायदा होतो का आणि खरंच जॉब लागतो का फॉरेनमध्ये. सो कुठून स्टार्ट करावं, काय सांगाल? आपण एकूणच भाषा आपण का शिकतो यापासून सुरुवात करू शकतो. ओके. आपण भारतीय खूप सुदैवी आहोत, कारण आपण जन्माला येतो तेव्हाच कमीत कमी 2 भाषा घेऊनच येतो. उदाहरणार्थ, आपल्याकडे आपण मराठी बोलतो महाराष्ट्रामध्ये, आणि आपण सतत रेडिओ किंवा टी व्ही ऐकत असताना आपल्या कानावरती हिंदी आणि आता सोशल मीडियामुळे इंग्रजी कानावर पडत असतं. त्यामुळे जन्मतःच आपल्यावरती अशा 3 भाषांचा संस्कार होत असतात. त्यामुळे जितक्या भाषा आपण शिकतो तितके आपण समृद्धही होत जातो. जसं एखादं लहान मूल जर तुम्ही बघितलं तर ते असा गोंधळ घालत नाही की ही मराठी भाषा आहे, ही हिंदी भाषा आहे, ही इंग्रजी भाषा आहे. त्याला फक्त ते उच्चार कळत असतात आणि ते उच्चार तो त्याचं ग्रहण करत असतो आणि वेळ आली की बरोबर ते शब्द, ते उच्चार बाहेर पडतात. तर मला असं वाटतं की भाषा शिकणं हे आपल्यासाठी खूपच नैसर्गिक आहे. आणि कुठली भाषा शिकावी किंवा कधी शिकावी ह्याबद्दल आपण सविस्तर बोलू. पण मुळात आपण भाषा शिकताना, कारण जेव्हा मूल हे आईच्या पोटामध्ये असतं तेव्हासुद्धा मुलावरती ते संस्कार होत असतात. आई जी भाषा वापरते किंवा जी भाषा आजूबाजूची लोकं वापरत आहेत ते संस्कार होतच असतात. त्यामुळे आपण भाषा समृद्ध होऊनच खरं तर बाहेर येतो. तर बेसिकली ह्याच्यामध्ये असं आहे की आपण लहानपणापासून 2 ते 3 भाषा आपल्याला येत असतात. हो, बरोबर. सो त्यानंतर आपल्याला म्हणजे एक बेसिक माइंडसेट येतं की मग मी बाहेरच्या फॉरेन लँग्वेजेस का शिकू किंवा त्याचं काय महत्त्व आहे. बरोबर. सो काय सांगाल, म्हणजे फॉरेन लँग्वेजेस शिकणं आज खरंच इम्पॉर्टंट आहे का? हां. सगळ्यात पहिले आपण हे बघूयात की फॉरेन लँग्वेज म्हणजे काय? परकीय भाषा आपण ज्याला म्हणतो. तर जे भारताच्या बाहेर बोलल्या जातात अशी कुठलीही भाषा जर घेतली तर त्याला आपण परकीय भाषा किंवा फॉरेन लँग्वेज असं म्हणूया. बरोबर. पण माझ्यासाठी थोडीशी व्याख्या वेगळी आहे. जर मी महाराष्ट्रात आहे आणि मी मराठी बोलतो, पण मला गुजराती येत नाही, मला पंजाबी येत नाही, मला तमिळही येत नाही. बरोबर. सो ज्या भाषा मला अवगत नाहीत त्या माझ्यासाठी तशाही परकीय झाल्या. बरोबर. मग मी ह्या प्रांतीय भाषा पण मी का शिकतो? तर मुळात भाषा शिकल्यामुळे त्या संस्कृतीचा, ती भाषा जिथे बोलली जाते त्या संस्कृतीचा अभ्यास करता येतो. तिथल्या लोकांशी संवाद साधता येतो आणि आपल्याला असं लक्षात येतं की जितक्या भाषा आपण शिकू तितके आपण सुद्धा समृद्ध होत जातो ज्ञानाच्या बाबतीत. आणि आता आपण अगदीच परकीय भाषा म्हणजे भारताबाहेरच्या जर भाषा घेतल्या तर आपल्यालाही माहिती आहे की ग्लोबलायझेशनच्या या काळामध्ये आपण अनेक ठिकाणी जाऊ शकतो, अनेक लोक आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. बरोबर. मग जेव्हा आपल्याला अशा कुठल्याही परकीय व्यक्तीशी आपल्याला संवाद साधायचा आहे तेव्हा त्या व्यक्तीला येणारी भाषा जर आपल्याला अवगत असेल तर संवाद साधणं सोपं होतं. सर, पण ह्याच्यामध्ये फ्रेंच भाषाच का का शिकावी, फ्रेंच भाषा? असा माझा अट्टाहास नाही की फ्रेंच भाषाच शिकावी. मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर माझ्या कॉलेजमध्ये फ्रेंच हा विषय होता आणि त्यामुळे मी ती भाषा शिकायला सुरुवात केली. पण असं माझं अजिबातच म्हणणं नाही की मी फ्रेंच शिकलो आहे म्हणून फ्रेंचच शिकावी किंवा फ्रेंचच सर्वोत्तम भाषा आहे, असं काहीच नाही. प्रत्येक भाषा ही त्या प्रत्येक एक संस्कृती, एक कला हे सगळं घेऊनच येत असते. त्यामुळे मला असं वाटतं की कुठलीही भाषा शिका,
पण ती भाषा शिकताना मनापासून शिकावी, आनंदाने शिकावी. सो सर याच्यामध्ये अजून एक असतं की खूप जे आपले यूथ आहे त्यामध्ये सगळ्यांचं एक स्वप्न असतं की मला अब्रॉडमध्ये जॉब पाहिजे, कुठेतरी गुगल म्हणजे चांगल्या चांगल्या बरोबर. कंपनीजमध्ये मला जॉब पाहिजे. आणि सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम एकच येतो ते म्हणजे लँग्वेज. बरोबर. सो ह्या प्रॉब्लेमबद्दल काय सांगाल? म्हणजे खरंच काही जण तिथं गेल्यानंतर त्यांना खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. काय होतं, आ, परकीयांच्या बाबतीत किंवा इथे सुद्धा आपण जर बघितलं तर दक्षिणेकडे जर आपण गेलो, तर कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, इथे सगळीकडे ज्या भाषा बोलल्या जातात, कन्नड, तमिळ, तेलुगू, तर तिथे गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ती लोकं हिंदी बोलत नाहीत. बरोबर. इंग्रजी आता बोलायला लागलेत, परंतु बहुतांश वेळा ते उत्तरं आपल्याला त्यांच्याच भाषेत देतात. तुम्ही कुठल्याही भाषेत प्रश्न विचारा. बरोबर. तर तेव्हा आपल्याला कधी-कधी राग येतो, कधी-कधी असं वाटतं की हे काय आहे? किंवा कधी-कधी हेल्पलेसही वाटतं की अरे आपल्याला ह्यांची भाषा येत असती तर आपल्याला संवाद साधता आला असता. हाच प्रकार बाहेरही बघायला मिळतो. म्हणजे आता फ्रेंचच्या बाबतीत घेतलं तर युरोपियन भाषा ज्या आहेत, तर त्यांच्या बाबतीमध्ये प्रत्येक देश हा फार आग्रही आहे की तुम्ही त्याच भाषेमध्ये बोलायला हवं. त्या पद्धतीने त्यांनी भाषेचा प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात केली. तर त्यामुळे कसं होतं की तिथे गेल्यानंतर तुम्ही त्यांची भाषा बोलणं हे अपेक्षित आहे. आणि म्हणून त्याची सुरुवात जर आपण इथूनच केली, की आपल्याला आता इथे भारतात राहूनसुद्धा कुठलीही भाषा आपल्याला शिकायला मिळू शकते. अशी अनेक संस्था आणि अनेक आता तर ॲप्लिकेशन्स सुद्धा अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे त्यामार्फत जसजसं तुम्ही त्या भाषेचं ज्ञान घ्यायला लागाल, तसतसं तुम्हाला तो कॉन्फिडन्सही येतो आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला अगदी आत्मविश्वासाने कोणाशीही संवाद साधता येतो. ती सगळ्यात महत्त्वाची आणि जमेची बाजू असते. सो ह्याच्यामध्ये सर अजून एक प्रॉब्लेम आहे की बेसिकली एक माइंडसेट सगळ्यांचं असतं की बेसिकली मला जर माझा आधीच प्लॅन आहे, फॉर एक्झाम्पल माझं गोलच आहे की मला बाहेरच्या देशामध्ये काम करायचं आहे, ॲब्रॉडमध्ये, तरच मी हे शिकलं पाहिजे, असंच आहे का? फॉर एक्झाम्पल माझं गोल आहे की मला इंडियामध्येच राहायचं आहे किंवा इंडियामध्येच माझं करिअर करायचं आहे, मग तरी पण मी फ्रेंच किंवा फॉरेन लँग्वेज शिकले पाहिजे का? त्याचे काय बेनिफिट्स असतात? बरोबर. परकीय भाषा ह्या केवळ बाहेर जाऊन जॉब करण्यासाठी किंवा बिझनेस करण्यासाठीच शिकल्या जातात असं नाही. आता त्याच्यामध्ये एक मानसशास्त्रीय भाग पण आहे, की लहानपणी जितक्या भाषा तुम्ही शिकाल, तितका तुमचा मेंदू तल्लख होतो. आणि त्यामुळे होतं असं, की जर तुम्ही लहान मुलं बघितलीत, तर त्यांना तुम्ही ज्या भाषेत प्रश्न विचारताय, त्याच भाषेत तुम्हाला उत्तर मिळेल. आणि ही उपजत आपल्याला असलेली एक आपण म्हणूयात की देणगी आहे, की ज्याच्यामध्ये आपण अनेक भाषा जसजसं शिकत जातो, तसतसं मेंदूलासुद्धा विचार करण्याची, वेगवेगळ्या भाषांमध्ये विचार करण्याची आणि वेगवेगळ्या संस्कृती समजून घेण्याची, आपल्याशा करण्याची संधी मिळते. त्यामुळे पुढे जाऊन तुम्ही ती भाषा वापराल, म्हणजे बिझनेसमध्ये, करिअरमध्ये तुम्ही ती वापरालच असं नाही. परंतु भाषा शिकणं हे केव्हाही फायद्याचं असतं. ओके. सो तुम्ही सांगितलं की लहानपणापासूनच कुठेतरी ते असलं पाहिजे, म्हणजे शिकवलं गेलं पाहिजे. सो काय सांगाल, म्हणजे कुठल्या एजमध्ये मुलं जास्त ग्रॅब करतात लँग्वेजेस किंवा शिकवलं पाहिजे असल्या लँग्वेजेस? अगदी जन्मापासून खरं सांगायचं तर. परंतु साधारणपणे वयाच्या 6व्या वर्षापर्यंत मुलं अनेक भाषा शिकू शकतात. त्यांना अनेक भाषांचं ज्ञान होऊ शकतं. त्यामुळे जितकी मुलं लहान, तितके त्यांच्यावरती भाषांचे संस्कार करणं केव्हाही चांगलं. ओके. सो असे कुठले टॉप 3 भाषा आहेत फॉरेन लँग्वेजेस ज्याला आज डिमांड आहे? काय सांगाल त्यावर? आता करिअरच्या बाबतीत जर विचार केलात, तर ती जी डिमांड आहे, ती खूप करिअर स्पेसिफिक पण आहे. उदाहरणार्थ, जर का तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये असाल, इंजिनिअरिंगमध्ये असाल, तर जर्मन भाषा तुम्हाला खूप उपयोगी पडते. ओके. तसंच म्हणजे जापनीज भाषेचंही तेच आहे, की जितकं प्रगत ज्ञान तुमच्याकडे आहे, तंत्रज्ञानाचा जितका तुमचा अभ्यास आहे, तितके तुम्हाला जापनीज भाषा उपयोगी पडणार आहे. कारण अशा कंपन्या तुम्हाला नक्कीच हायर करतील. या उलट जर का फ्रेंच भाषेचा विचार केला, तर फ्रेंच ही अनेक ठिकाणी बोलली जाते. 5 खंडांमध्ये ती बोलली जाते आणि फॅशन किंवा आता आपण ऐकलं असेल, की बरेच ब्युटी प्रॉडक्ट्स असतात किंवा एरोस्पेस इंडस्ट्री ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये फ्रान्समध्ये डेव्हलप्ड आहे. त्याच्यामुळे ह्या भागामध्ये जर तुम्ही जाणार असाल, आता बरेचसे विद्यार्थी ब्रँड मॅनेजमेंट करण्यासाठी
फ्रान्समध्ये जातात मास्टर्स करण्यासाठी. ओके. तर अशा गोष्टी जर तुमच्यामध्ये ते करिअरचं इन्क्लिनेशन असेल तर तिथे तुम्ही जा, तुम्हाला त्या भाषेचा जास्त उपयोग होईल. ओके. सो ह्याच्यामध्ये सर फॉर एक्झाम्पल आज मी 10वीत आहे, मी 12वीत आहे आणि मला कुठेतरी ते फॉरेन लँग्वेज शिकायची आहे किंवा मला माझं गोल आहे की मला अब्रॉडला जायचं आहे. सो एक राईट पाथ कसा असेल, काय सांगाल त्याबद्दल? एक आपण म्हणतो डायरेक्शन. शाळेमध्ये असताना मुलांना आता उदाहरणार्थ आपलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तर त्यांच्यामार्फतही फॉरेन लँग्वेजेसचे कोर्सेस घेतले जातात आणि त्याच्यासाठी पात्रता आहे 10वी. ओके. तर 10वी पास झाल्यानंतर तुम्ही तिथे ॲडमिशन घेऊ शकता आणि तुम्हाला आवडेल किंवा तुम्हाला जी वाटते ती भाषा तुम्ही शिकायला सुरुवात करू शकता. आता भाषा शिकणं हा सुद्धा थोडासा एक प्रयोगाचाच भाग आहे, कारण एखादी भाषा तुम्ही शिकायला लागता आणि तुम्हाला ती एकदम आवडते आणि तुम्हाला असं वाटतं की हां, ही भाषा मला जवळची वाटते आणि मग त्या भाषेमध्ये तुम्ही अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करता. तर 10वी पासूनच पुढे तुम्ही हा विचार करू शकता की एक भाषा घेऊन ती भाषा 2 वर्ष तरी शिकावी आणि त्याच्यातनं आपल्याला काय अंदाज येतो की साधारण आपल्याला ती भाषा आवडते आणि त्याचसोबत आपल्याला त्याच्याबरोबरच्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज पण कळायला लागतात. उदाहरणार्थ जापनीज भाषेच्या बाबतीमध्ये असं आहे की पुणे विद्यापीठातून जर का परकीय भाषा विभागातून तुम्ही जापनीज भाषा शिकायला सुरुवात केली तर साधारण 3 लेवल्स नंतर जापनीज कंपनी आहे मित्सुबिशी, ते इथे येऊन तुम्हाला एक स्कॉलरशिप पण देतात की ज्या स्कॉलरशिपच्या आधारे तुम्ही जपानमध्ये जाऊन सुद्धा भाषा शिकू शकता. अरे वा. हां, तसंच जर्मन आणि फ्रेंच आणि स्पॅनिश भाषांचं देखील आहे. ओके. त्यामुळे कसं होतं की साधारण 2 वर्षांमध्ये तुम्हाला अंदाज येतो की तुम्ही कशा पद्धतीचा ती भाषा कशा पद्धतीने शिकताय आणि एक साधारण मोटिवेशनही मिळतं की शिष्यवृत्ती आहेत. आणि त्यासाठी जर का तुम्ही प्रयत्न केले तर तुम्हाला डेफिनेटली त्या देशामध्ये जाण्याची संधी मिळते आणि तिथली संस्कृती, तिथलं वातावरण, तिथली लोकं ह्या सगळ्यांचा अनुभव घ्यायला तुम्हाला तुमची तयारी होते बेसिकली. सो बेसिकली सावित्रीबाई फुले तुम्ही जसं सांगितलं की आपली पुणे युनिव्हर्सिटी कोर्सेस अरेंज करते. सो हे कोर्सेसबद्दल काय सांगाल? म्हणजे ड्युरेशन किती असतं, फीज कशी असते? हो, तर आपल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये परकीय भाषा विभाग आहे. तर तिथे दरवर्षी साधारणपणे जुलै महिन्यामध्ये कोर्सेस सुरू होतात. ओके. आणि त्याच्या लेवल्स आहेत, लेवल 1, 2, 3, 4 अशा. तर लेवल 1 ही बेसिक लेवल जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पर्याय उपलब्ध आहेत. एक जो आहे कोर्स तो साधारण 8 महिन्यांचा कोर्स आहे, आठवड्यातून 3 दिवस असतो तो. आणि दुसरं एक इंटेन्सिव्ह बॅच असते की जी 4 महिन्यांची असते. तर तो सलग 5 दिवस असतो, सोमवार ते शुक्रवार. तर त्यापैकी तुम्हाला जे सुटेबल आहे तो कोर्स तुम्ही घेऊ शकता. आणि जर तुम्ही इंटेन्सिव्ह कोर्स घेतलात तर तुमचे एका वर्षामध्ये 2 लेवल्स पण पूर्ण होऊ शकतात. आणि जर तुम्ही रेग्युलर कोर्स घेतलात तर 8 महिन्यांमध्ये एक कोर्स पूर्ण होतो, एक लेवल पूर्ण होते आणि मग पुढे तुम्ही पुढची लेवल घेऊ शकता. तर 10वी झाल्यानंतर जर तुम्ही हे करणार असाल तर 11वी 12वीमध्ये तुमच्या 2 लेवल्स पूर्ण झालेले असतात किंवा जर का इंटेन्सिव्ह घेतला तर तुमच्या 3 लेवल्स पण पूर्ण झालेल्या असतील. आणि कमीत कमी 3 लेवल्स पूर्ण होणं हे अपेक्षित असतं. म्हणजे जर तुम्ही करिअरच्या बाबतीत जरी विचार केलात तर भारतामध्ये सुद्धा ज्या फ्रेंच कंपन्या आहेत त्यासुद्धा त्यांचं असं म्हणणं असतं की मिनिमम 3 लेवल्स म्हणजे मी त्या फॉरेन लँग्वेजच्या लेवल्सबद्दलही बोलेन पुढे. तर B1 लेवल ही जी आहे ती अपेक्षित असते. ओके. आणि फी स्ट्रक्चर काय असतं? साधारण फीज ज्या आहेत त्या वर्षाची फी म्हणजे किंवा एका लेवलची फी साधारणपणे 7,000 ते 7,500 रुपये असते. ओके. फक्त 7,500? हो, कारण हे पुणे विद्यापीठा थ्रू घेतलेलं कोर्स आहे त्याच्यामुळे त्याची फी बऱ्यापैकी माफक आहे अजूनही. ते ऑफलाईन घेतलं जातं की ऑनलाईन? दोन्ही पद्धतीने आहेत. आता कोविडनंतर काही बॅचेस ऑनलाईन होतात आणि काही बॅचेस ऑफलाईनही होतात. सो ज्यांना सोयीचं आहे त्यांनी ऑफलाईन यावं आणि ज्यांना शक्य नाही, जे बाहेरचे आहेत ते ऑनलाईन कोर्सेस पण घेऊ शकतात. ओके. सो ह्याच्यामध्ये सर अजून एक कन्फ्युजन येतं की फॉर एक्झाम्पल माझी आत्ताच 10वी झाली आहे आणि जसं आत्ताचा आपला व्हिडिओ खूप जण बघतील, सो त्यामध्ये एक कन्फ्युजन राहील की मग मी लँग्वेज कशी सिलेक्ट करावी? फ्रेंच शिकावं की जॅपनीज शिकावं की मग बाकीचे लँग्वेजेस पण आहेत? सो सिलेक्ट कसं करावं कुठलीही लँग्वेज शिकताना? हा चांगला प्रश्न आहे. काय होतं, भाषा कुठली निवडावी ह्यासाठी माझं असं मत आहे की तुम्हाला नक्की कोणते विषय आवडतात शाळेमध्ये.
उदाहरणार्थ तुम्हाला इंजिनिअरिंगकडे तुमचा कल आहे असं तुम्हाला दिसतंय की तुम्हाला गणित विज्ञान तुम्हाला खूप आवडतं. जर तुम्ही इंजिनिअरिंगकडे जाणार असाल तर मग जर्मन जॅपनीज ह्या भाषा शिकायला हव्या, कारण त्या तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणार आहेत तुमच्या कामामध्ये सुद्धा. ओके. पण तुमचा मूळ कलच आहे की जिथे तुम्हाला कविता आवडतात, तुम्हाला गाणी आवडतात, तुम्हाला उत्तम निबंध लिहिता येत आहेत. सो तुमची साधारण आर्टिस्टिक जर तुमचा कल असेल तर मात्र मग तुम्ही फ्रेंच, स्पॅनिश ह्या भाषा, रशियन ह्या भाषा नक्कीच निवडू शकता. अर्थात त्याला कमर्शियल व्हॅल्यूसुद्धा आहेच, परंतु जितका म्हणजे इंजिनिअरिंगला जाताना जितका तुम्हाला जर्मनचा उपयोग होईल तितका फ्रेंचचा होणार नाही तितकं. तर त्याप्रमाणे तुमचं करिअर गोल काय आहे हे जर तुम्ही साधारणपणे 10वीपर्यंत ठरवू शकत असाल तर त्यानुसार तुम्ही हा निर्णय घेऊ शकता की कुठली भाषा शिकायची. सो ह्याच्यामध्ये सर फॉर एक्झाम्पल मी जर हा कोर्स केला, सो त्यानंतर जसं तुम्ही सांगताय की ऑपॉर्च्युनिटीज बेसिकली पुणे युनिव्हर्सिटी देतं आपल्याला, काय सांगाल म्हणजे कसं आपल्याला बाहेरच्या कंपनीज कसे रिच आउट करतात? हां, तर त्याच्यामध्ये असं आहे की पुणे विद्यापीठामध्ये आता जसं आपलं फर्ग्युसन महाविद्यालय आहे किंवा वाडिया कॉलेज आहे, तर तिथे BAचे कोर्सेस पण होतात. ओके. हां, फ्रेंच असेल, जर्मन असेल त्याच्यामध्ये, आणि पुढे आपल्या विद्यापीठामध्ये मास्टर्स पण करण्याची संधी आहे ह्याच भाषांमध्ये. तर फ्रेंच, जर्मन, जॅपनीज या भाषांमध्ये तुम्ही स्पॅनिश या भाषांमध्ये तुम्हाला मास्टर्स पण करता येतं. जेव्हा तुम्ही करिअर लँग्वेज ॲज अ करिअर म्हणून घेणार आहात, तेव्हा बऱ्याचशा कंपन्या या विद्यापीठामार्फत किंवा इतर संस्थांमार्फत तुमच्यापर्यंत येत असतात आणि त्यांच्या रिक्वायरमेंट्स ह्या प्रत्येक वेळी सांगितल्या जातात. आता आजकाल तर आपल्याला सोशल मीडिया आणि इतर नेटवर्किंग साईट्स ज्या आहेत, फॉर एक्झाम्पल लिंक्डइन आहे, तर तिथेसुद्धा अनेक तुम्हाला ह्या लँग्वेज रिलेटेड पोस्ट्स किंवा जॉब्स बघायला मिळतील. ओके. फ्रेंचच्या बाबतीत सांगायचं झालं तर भारतामध्ये इंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स नावाचं एक संस्था आहे. इंडो जर्मन चेंबर ऑफ कॉमर्स देखील आहे. तर हे जे इंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स आहे ह्याच्या ऑफिसेस जे आहेत ते दिल्ली, मुंबई, चेन्नई इथे आहेत. जर का तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती गेलात तर तुम्हाला लक्षात येतं की तिथे फ्रेंच रिलेटेड अनेक जॉब्स जे उपलब्ध आहेत भारतामध्ये, त्याची सगळी यादी तुम्हाला पाहायला मिळते. आणि तुमचं करिअर म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही इंजिनियर आहात आणि तुम्ही फ्रेंच करताय किंवा जर्मन करताय, तर तिथे तुम्हाला तुमच्या प्रोफाईलला अनुसरून जॉब रिक्वायरमेंट्स तुम्हाला दिसू शकतात, किंवा तुम्ही जर त्यांना ईमेल पाठवले तर त्या ईमेलला ते रिस्पॉन्ड करतात की आमच्याकडे अशा अशा वेकन्सीज आहेत किंवा असे पोस्ट्स आहेत, तर तुम्ही इंटरेस्टेड आहात का. तर तिथूनही तुम्हाला एक खूप चांगली संधी मिळू शकते जॉब्स. त्यामध्ये सर स्पॉन्सरशिप पण दिली जाते का? म्हणजे फॉर एक्झाम्पल मी ते कोर्स केलाय आणि मला ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे, सो ते कंपनीज तुम्हाला म्हणजे ॲज अ रूम असेल किंवा मग तिथल्या फॅसिलिटीज असेल ते देतात का? हां, तर कसं आहे, हे प्रत्येक कंपनीवर अवलंबून आहे, परंतु तुमचं टॅलेंट, तुमचं कॅलिबर बघून ते नक्कीच तुम्हाला ह्या सुविधा देतात. पुण्यात सुद्धा अशा काही कंपन्या आहेत की ज्या तुम्हाला अशा प्रकारच्या सुविधा देऊ शकतात. जेव्हा त्यांना कळतं की ह्या मुलीमध्ये टॅलेंट आहे, तर ते नक्कीच तुम्हाला ती मदत करू शकतात. ओके. सो जसं की सर तुम्ही फ्रेंच शिकवता, सो काय सांगाल म्हणजे तुम्ही ॲज अ पर्सनली फ्रेंच का निवडलं आणि स्कोप काय फ्रेंचच्या लँग्वेजचा फ्युचरमध्ये? माझ्या बाबतीत असं झालं की मी 10वी माझी जी झाली ती अहिल्यानगर, म्हणजे पूर्वीचं अहमदनगर, तिथून झाली आणि मी 11वीसाठी पुण्यामध्ये आलो. ओके. आणि पुण्यामध्ये आल्यानंतर जेव्हा मी ॲडमिशन घेतली तेव्हा तिथे फ्रेंच भाषा आहे असं मला सांगण्यात आलं. तर माझ्या वडिलांनी मला खूप प्रोत्साहन दिलं की अरे एक नवीन भाषा शिकून तरी बघ कसं वाटतं. त्यामुळे मी खरं फ्रेंच भाषा निवडली. ओके. आणि माझ्या सुदैवाने मला अतिशय खूप चांगल्या टीचर्स भेटले 12वीमध्ये, आणि त्यामुळे माझा त्याच्यामधला इंटरेस्ट खूप वाढला. आणि मग मी फ्रेंच भाषा केवळ अभ्यासासाठी किंवा मार्कांसाठी न शिकता मला ती भाषा बोलता यावी, मला ती समजावी यासाठी मी शिकायला लागलो. आणि मग हळूहळू पुण्यामध्ये एक संस्था आहे अलियन्स फ्रान्सेस द पुणे म्हणून, की ज्याचं नेटवर्क जगभरात आहे. तर ही जी संस्था आहे ही अधिकृत संस्था आहे, फ्रेंच गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेली. ओके. तर त्यांच्या थ्रू तुम्हाला फ्रेंच भाषेच्या वेगवेगळ्या लेव्हल्स देता येतात. तर त्या लेव्हल्स मी करायला सुरुवात केली. साईड बाय साईड माझं शिक्षण चालूच होतं, BCom आणि हे. तर ते मी सुरुवात केली
आणि त्यामुळे मला एक वेगळाच कॉन्फिडन्स मिळाला की मला ही भाषा आवडते आणि मला हे कंटिन्यूसुद्धा करायचं आहे. आणि माझं बाय दॅट टाईम माझ्या 4 लेवल्स मी पूर्ण केल्या आणि मग मी साईड बाय साईड माझं CA चालू होतं. सो मी माझा CAचा अभ्यासही पूर्ण केला आणि मग मी विद्यापीठामध्ये मास्टर्ससाठी ॲडमिशन घेतली. आणि तिथून पुढे माझा फ्रेंच भाषा म्हणजे तेव्हाही मला माहीत नव्हतं की मला शिकवायचं आहे. मला असंच होतं की आपल्याला एक कॉर्पोरेट जॉब करायचा आहे. मास्टर्स केल्यानंतर संधी मिळेल. पण मास्टर्स करत असताना लक्षात आलं की आपल्याला टीचिंग आवडतं आहे. तिथे आम्हाला संधी मिळाली शिकवण्याची आणि मग तिथून पुढे माझा शिकवण्याचा प्रवास सुरू झाला. ओके. सो जगभरात स्कोप काय फ्रेंचच्या लँग्वेजचं काय सांगाल? म्हणजे आता जे अ, स्टुडंट्स तुम्ही शिकवता ते फ्रेंचमध्ये गेले असतील किंवा म्हणजे तिकडे जाऊन जॉब करतात आहे. सो हो. त्यांचा काही एक्सपिरियन्स सांगू शकाल? नक्कीच. मी सुरुवातीला म्हटलं तसं, की फ्रेंच भाषा जी आहे, ती 5 खंडांमध्ये बोलली जाते. फॉर एक्झाम्पल आशिया, युरोप, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका. हं. इथे ही भाषा जास्त प्रमाणामध्ये बोलली जाते आणि जर तुम्ही बघितलंत तर आफ्रिकेमध्ये आता सगळ्यात जास्त फ्रेंच बोलणारी लोकं आहेत युरोपपेक्षा देखील. कारण त्याचं कारण एक असं आहे, की फ्रेंच लोकांनी सगळ्यात जास्त कॉलनीज तिथे इस्टॅब्लिश केल्या. जसं ब्रिटिशांनी आपल्यापर्यंत ब्रिटिश आले, तसं फ्रेंच लोकही आले होते. आणि गमतीचा भाग हा आहे, की फ्रेंच लोकं ब्रिटिश लोकांच्या आधी आपल्या भारतामध्ये आले आणि त्यांनी इथे वसाहती केल्यासुद्धा. म्हणजे आपण कदाचित ऐकलं असेल, की पॉंडिचेरी हा जो भाग आहे, हा फ्रेंच लोकांच्याच अखत्यारीमध्ये यायचा पूर्वी. त्यानंतर वेस्ट बेंगॉलमध्ये कोलकात्यापासून थोडंसं अंतरावरती चंदननगर किंवा चौंधरनगर असं ते म्हणतात. तिथे त्यांची कॉलनी होती. अजून 4 कॉलनीज आपल्याच भारतामध्ये होत्या. त्यानंतर ब्रिटिश आले खरं तर. ओके. आणि त्याच्याहूनही अजून गमतीची गोष्ट अशी की फ्रेंच लोकांना माघार घ्यावी लागली. त्याचं कारण असं की फ्रेंच लोकांनी इथे आल्यानंतर आपल्या भाषा आत्मसात करायला नकार दिला. व्हेअरॅज इंग्रजांनी काय केलं, इथं आल्यानंतर सगळ्यात पहिले ते आपल्या लोकल ज्या काही भाषा आहेत, त्या भाषा त्या पहिले ते शिकायला लागले. आणि ओके. मग त्यांनी त्या भाषांमध्ये संवाद साधायला सुरुवात केली. त्यामुळे फ्रेंच लोकांची पिछेहाट झाली आणि मग ते इथे वसाहती एस्टॅब्लिश करू नाही शकले. ओके. तर हा जो काही भाग आहे, की कॅनडापासून अगदी तुम्ही जर बघितलत, की न्यूझीलंडचाही काही भाग काही काळापूर्वी फ्रेंच तिथे बोललं जायचं. व्हिएतनाम ही फ्रेंच कॉलनी होती. ओके. कंबोडिया, व्हिएतनाम हे सगळे जे देश आहेत, इथे फ्रेंच भाषेचा प्रसार झालेला आहे. त्यामुळे होतं असं, की स्कोप भरपूर मिळतो तुम्हाला. जसं की तुम्ही फ्रेंच शिकलात, तर आता माझे काही विद्यार्थी फ्रान्समध्ये मास्टर्स करत आहेत आणि तिथेच त्यांना जॉबही मिळालेले आहेत. ओके. काही जण कॅनडामध्ये शिकतायत. काही जणांनी आता PhD करत आहेत फ्रान्समध्ये. तर दिसताना असं दिसतं, की जगभरात तुम्हाला संधी उपलब्ध होऊ शकते. जसं की भारतामध्ये एकूण साधारण 1000 फ्रेंच कंपन्या आहेत आणि अनेक कंपन्यांचे फ्रेंच कंपन्यांबरोबर कोलॅबोरेशन्स पण आहेत. बरोबर. त्यामुळे इथे तुम्हाला संधी मिळाली, की तुम्हाला तिथे ऑनशोर पाठवलंच जातं. त्यामुळे तिथेही जाऊन तुम्हाला फ्रान्समध्ये किंवा आफ्रिकेत किंवा कॅनडामध्ये सुद्धा तुम्हाला संधी मिळते. युरोपमध्ये पाहाल तर फ्रान्स, स्वित्झर्लंड, बेल्जियम इथल्या तर त्या ऑफिशियल भाषा आहे फ्रेंच. त्यामुळे तिथे तुम्हाला भरपूर स्कोप मिळतो. ओके. सो आत्ता समजा फॉर एक्झाम्पल मी 12वी झाली आहे, माझी 10वी झाली आहे. सो ह्याच्यानंतर मी जर ही भाषा शिकली, सो एक ॲडव्हान्टेज तर असेल माझ्याकडे, की मी नक्कीच. B.Com केलं आहे आणि मला फ्रेंच पण येते किंवा मी इंजिनिअरिंग केलं आणि मला फ्रेंच पण येते. सो काय पॅकेज मी एक्सपेक्ट करू शकतो आणि काय रेंजचं काय सांगाल म्हणजे स्कोपनुसार हो. मला काय पॅकेज मिळू शकतं? तर आत्ता असं आहे, की साधारणपणे फ्रेंच कंपन्यांनी भारतामध्ये 4.5 लाख जॉब्स दिलेले आहेत आत्तापर्यंत. आणि एकूण जर त्यांचा आपण टर्नओव्हर बघितला भारतामधला, तर तो जवळ-जवळ $20 बिलियन इतका आहे. ओके. त्यामुळे जसं तुम्ही म्हणालात, की B.Com किंवा तुम्ही कुठलंही ग्रॅज्युएशन करताय आणि साइड बाय साइड तुमच्या 5-6 लेव्हल्स ज्या काही आहेत त्या झालेल्या आहेत. तर तुम्ही कमीत कमी 6 लाखाचं पॅकेज एक्स्पेक्ट करू शकता. ओके.
म्हणजे नुसतं बीकॉम जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला साधारणपणे 3 ते 4 लाखापर्यंतचं पॅकेज मिळू शकतं. मंथली. नाही, वर्षाचं. ओके. पण जर का तुमच्याकडे फॉरेन लँग्वेज आहे तर तुम्ही कमीत कमी 50,000 सुरुवात करू शकता महिना. आणि हे कमीत कमी मी सांगतोय. कारण एकदा का कंपनीला लक्षात आलं की तुम्हाला भाषा येते आणि तुम्ही फ्रेंच लोकांशी बोलू शकता, तर त्यांच्यासाठी ही खूप जमेची बाजू असते. कारण त्यांना मग वेगळं कोणीतरी भाषांतरकार किंवा इंटरप्रिटर घ्यायला लागत नाही. सो ती कॉस्ट त्यांची वाचते. आणि बरोबर. प्लस तुमच्याकडे एक टेक्निकल एक्सपर्टीज पण आहे. मग तुम्ही इंजिनियर असाल, बीकॉम असाल, BA असाल, तर तुमचं तेही नॉलेज आहे. सो हे तर झालं सर इंडियाच्या रिलेटेड. पण फॉर एक्झाम्पल मला बाहेर ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे, सो काय पॅकेज मी एक्सपेक्ट करू शकतो? जर तुम्हाला भारताबाहेर जर का अपॉर्च्युनिटी मिळाली तर कमीत कमी तुम्ही असं धरून चला की महिना कमीत कमी 1 लाखाचं पॅकेज तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे 12 लाखाचं पॅकेज तुम्ही एक्सपेक्ट करू शकता आत्ता. ओके. सो याच्यामध्ये सर आता जसं की AI खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि हो. आता आपण बघतो की रील्स असेल किंवा यूट्यूबचे व्हिडिओज पण ॲटोमॅटिक ट्रान्सलेट होतात आहेत हो 5 ते 6 लँग्वेजेसमध्ये. हो. सो हे इतकं कॉम्पिटिशन असताना लँग्वेज शिकणं खरंच इम्पॉर्टंट आहे का? चांगला प्रश्न आहे. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की आता ट्रान्सलेटर्सची काय गरज, AIच पूर्ण करून देत आहे. बरोबर. ही फॅक्ट आहे, हे खरं आहे. पण म्हणून भाषा शिकणाऱ्यांचे जॉब्स कमी झालेत का, तर असं नाही आहे. त्याचं कारणही सांगतो. काय होतं, जे मशीन ट्रान्सलेटेड गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अनेकदा बऱ्याच चुकाही असतात. आम्ही स्वतःही बघतो ते. त्यामुळे बऱ्याचशा कंपन्या ह्या बाबतीत आग्रही असतात की ठीक आहे, AI वापरू, सगळं वापरू, परंतु आपल्याला ते योग्य आहे की नाही, ते बरोबर केलेलं आहे की नाही हे बघण्यासाठी माणूसच पाहिजे. त्यामुळे ह्या ट्रान्सलेटर्सची डिमांड कमी झाली आहे असं मी नाही म्हणणार. फक्त त्यांचा रोल बदलला आहे. की फक्त पूर्वी वर्ड टू वर्ड ट्रान्सलेट होत असेल तर आता तुमच्याकडे एक स्टेप तुमची गाळली गेलेली आहे. एक फिल्टर झाला की हो, तुमच्याकडे ट्रान्सलेटेड टेक्स्ट आलं आहे, पण आता ते तुम्ही व्हेरीफाय करा, ज्याला प्रूफ रिडिंग असं आपण म्हणतो, ते नीट बघा. अजून एक जो महत्त्वाचं फील्ड असतं ते म्हणजे इंटरप्रिटेशन. की आता मी तुमच्याशी फ्रेंचमध्ये जर बोलत असेल तर तुम्हाला ते कोणीतरी मराठीमध्ये त्याचा अनुवाद करून सांगा. सो त्याला आपण इंटरप्रिटेशन असं म्हणतो. तर ती जी गरज आहे ती अजूनही AI पूर्णपणे भागू शकत नाही. त्यामुळे तिथे तुम्हाला माणसांची, तज्ज्ञांची गरज लागणारच आहे. बरोबर. आणि भाषा ही केवळ भाषांतर म्हणजे ट्रान्सलेटर किंवा इंटरप्रिटर एवढ्याच जॉब्सवरती मर्यादित नाही. तर आता जर का तुम्ही ग्लोबली बघितलं तर कुठल्या प्रकारचे जॉब्स तुम्हाला मिळतात ॲज अ लँग्वेज प्रोफेशनल, तर तुम्हाला बिझनेस डेव्हलपमेंटचे अपॉर्च्युनिटीज मिळतात. म्हणजे उदाहरणार्थ मी स्वतः एका इंडियन कंपनीचा बिझनेस फ्रान्समध्ये त्यांना डेव्हलप करायचा होता, त्यासाठी मी त्यांना मदत केली. ओके. मी तिथे कन्सल्टंट म्हणून होतो. तर अशी एक संधी. किंवा आता सेक्टर्सच जर आपण बघितले तर एरोस्पेस इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणावर डेव्हलप होते आहे. तुम्ही एअरबस ऐकलं असेल तर एअरबस ही जी काय कंपनी आहे ही मुळात फ्रेंच कंपनी आहे. सो त्यांचे अनेक विमानांचे पार्ट्स हे भारतामध्ये बनवले जातात. त्यामुळे ती डिमांड खूप आहे. त्याचबरोबर सप्लाय चेन मॅनेजमेंट, लॉजिस्टिक्स ह्याच्यामध्ये प्रचंड डिमांड आहे आजही. त्याचबरोबर सॉफ्टवेअर कंपन्या ज्या आहेत किंवा सॉफ्टवेअर रिलेटेड कंपन्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये आपण BPO, KPO हे ऐकलं असेल, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग, नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग. त्यांच्याकडे असे अनेक प्रोजेक्ट्स येतात की जिथे त्यांना पेरोल, सॅलरीज किंवा त्यांचे अकाउंट्स असतील, हे सगळं बिलिंग असेल, हे सगळं त्यांना प्रोसेस करण्यासाठी एक्सपर्ट्स लागतात आणि ते फॉरेन लँग्वेज एक्सपर्ट्सच त्यांना तिथे घेता येतात. ओके. सो असेही संधी आहे. ब्रँड मॅनेजमेंट मी मगाशी म्हणालो, तो एक मोठं सेक्टर आहे की जिथे खूप डिमांड आहे आत्ता. त्यामुळे असे अनेक सेक्टर्स, टुरिझम तर खूपच प्रमाणामध्ये आहे. आणि जर तुम्ही आजकाल बघितलं तर बऱ्याचशा बॉलिवूड फिल्म्समध्ये सुद्धा बरेचसे फ्रेंच शब्द, फ्रेंच गाणी अशा खूप प्रमाणामध्ये तुम्हाला ऐकायला मिळते. कारण तिथे सुद्धा खूप प्रमाणामध्ये फ्रान्समध्ये जाऊन तिथे शूटिंग केली जातात किंवा त्या भाषेमधले अनेक शब्द आता इंग्रजीमध्ये पण आलेले आहेत. सो तेही शब्द खूप वापरले जातात. त्यामुळे हा जो काही रीच आहे हा खूप मोठा आहे. त्यामुळे मिळणाऱ्या संधी ज्या आहेत त्या इथून पुढे वाढतच जाणार आहेत.
जसं आज तुम्ही सोशल मीडियाचा उल्लेख केला. बरोबर. आज अनेक एक्सपर्ट्स आहेत की ज्यांनी भाषा शिकायला सुरुवात केली आणि आज त्यांचे यूट्यूब चॅनल्स आहेत. उत्तम प्रकारे ते भाषा शिकवण्याचं काम करतायत थ्रू दीज चॅनल्स. ओके. सो ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की फॉर एक्झाम्पल मला फक्त भाषाच येते. फॉर एक्झाम्पल मी जी फॉरेन लँग्वेज शिकली मला तेवढंच येतं. फॉर एक्झाम्पल मी 10वी झाली, माझी 12वी झाली आहे. 12वी झाल्यानंतर मला फक्त लँग्वेज येते. टेक्निकल स्किल्स मला नाही येते. Okay. फॉर एक्झाम्पल मी ग्रॅज्युएशन नाही केले कुठल्याही फील्डमध्ये. सो तरी पण मला जॉब लागू शकतो का? लागू शकतो. त्याचं कारण असं की तुमच्याकडे जेव्हा भाषेचं ज्ञान आहे तेव्हा आपल्या भारतामध्ये सुद्धा आणि भारताबाहेर सुद्धा अशा कंपन्या आहेत की ज्या तुम्हाला ट्रेनिंग देतात. म्हणजे त्यांचं जे काही प्रॉडक्ट असेल किंवा जे काही त्यांच्या सर्व्हिसेस असतील त्या देण्यासाठी विशिष्ट प्रकारचं ट्रेनिंग लागतं. पण त्याच्यासाठी बेसिक रिक्वायरमेंट ही असते की तुम्हाला भाषा उत्तम आली पाहिजे आणि ती जर येत असेल तर मग त्या रिलेटेड सगळे ट्रेनिंग्स तुम्हाला दिले जातात. आता मोठ्या कंपन्या जर तुम्ही बघितलं, ॲमेझॉन असेल, गुगल असेल, तर ह्या कंपन्या अशा लोकांना हायर करतात. 2 महिन्यांचं त्यांचं इंटेन्सिव्ह ट्रेनिंग असतं आणि त्या ट्रेनिंगमधनं तुम्हाला ज्या प्रोसेसेस आहेत त्या नीट समजावून सांगितल्या जातात आणि मग तुम्ही ॲक्च्युली काम सुरू करता. त्यामुळे असं अजिबातच नाही की फक्त भाषेचं ज्ञान आहे तर मी काय करू, हा प्रश्न नाही पडणार. ओके. सो ह्याच्यामध्ये अजून काय गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगावं असं वाटतं अजून? मला असं वाटतं की जसं आपण ग्लोबलायझेशनचा विचार करतो, अनेक संधी आपल्यासमोर उपलब्ध आहेत. आता अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आपण सगळे हल्दीरामचं ते फरसाण किंवा त्यांचे जे नमकीन आहेत, भाकरवडी वगैरे ते सगळं खातो. कधी जर तुम्ही बघितलं ना त्याचं पॅकेजिंग तर त्याच्यामध्ये त्यांनी फ्रेंचमध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत. ओके. हां. आता हल्दीरामचा तसा काय संबंध फ्रेंच किंवा फ्रान्सची, तर असं काही नाही. परंतु त्यांनी ते एक USP म्हणून वापरलं की आम्ही फ्रेंचमध्ये पण देतो आहे. जर तुम्हाला फ्रेंच भाषा येत असेल तर तुम्ही ते वाचू शकणार आहात. तर तो एक ॲडव्हान्टेज तुम्हाला मिळतो. मला पर्सनली खूप फायदा झाला मी जेव्हा फ्रेंच भाषा शिकत होतो. अगदी म्हणजे मी CA करत होतो तेव्हासुद्धा आणि त्यानंतरसुद्धा जेव्हा मी काही क्लायंट्सना भेटायला गेलो तर योगायोगाने त्या क्लायंटनासुद्धा फ्रेंच येत होतं आणि मी सांगितलं की मी फ्रेंच शिकलो आहे. तर त्यांनी माझा फ्रेंचमध्ये इंटरव्ह्यू पण घेतला. ओके. आता तिथे मला काही जॉब हवा होता किंवा अशातला भाग नाही, परंतु केवळ मला फ्रेंच येतं, त्या व्यक्तीलाही फ्रेंच येतं म्हणून आम्ही कनेक्ट होऊ शकलो आणि एक वेगळ्या प्रकारे आमचं कनेक्शन होऊन बिझनेस डेव्हलपमेंटसाठी त्याचा उपयोग झाला. ते बेसिकली असं होतं की आपण जेव्हा फॉरेनला जातो किंवा आपण बाहेरच्या स्टेटमध्ये जातो आणि आपल्याला दिसतं अरे आपल्या मराठी भाषा कोणतरी बोलते. सो ते कनेक्ट लगेच जाणवत होतं. आणि कसं आहे की हा एक भाग झाला की जिथे आपण कमर्शियली ह्या सगळ्याकडे बघतो. परंतु मला असं वाटतं की जेव्हा आपण भाषा शिकतो तेव्हा आपल्यालाही संधी मिळते आपली भाषा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची. म्हणजे मला जेव्हा पहिल्यांदा फ्रेंच गव्हर्नमेंटकडनं स्कॉलरशिप मिळाली फ्रान्समध्ये जाऊन टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड करण्यासाठी 1 महिन्याचा होता. तर 1 महिन्याच्या शेवटी आम्ही तिथे मराठीतलंच एक नाटक फ्रेंचमध्ये सादर केलं. ओके. आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला. तर किंवा मी अजून एकदा 2019मध्ये मी जेव्हा गेलो होतो तेव्हा मला तिथल्या एका रेडिओ चॅनलने मला बोलवलं आणि आम्हाला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आणि आम्हाला तुमच्या भारतामधल्या लोकल लँग्वेजेसमधल्या आम्हाला भाषांमधली गाणी आम्हाला ऐकायचे असं त्यांनी आम्हाला सांगितलं. ओके. तर ते खूप छान अनुभव होता की त्यांनासुद्धा उत्सुकता आहे आपली संस्कृती, आपली भाषा जाणून घेण्याची. तर ही जी काही सांस्कृतिक देवाणघेवाण आहे ती तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण त्यांची भाषा शिकू आणि तेही आपली भाषा शिकण्याची तयारी दाखवतात. म्हणजे फ्रान्समधनं जी कोणी टुरिस्ट येतात ते इतका अभ्यास करून येतात, म्हणजे केवळ जॉग्राफिकली नाही की मला हे बघायचं आहे, मुंबई बघायचं आहे, मला केरळ बघायचं आहे असं नाही, तर ते तिथल्या भाषेचाही अभ्यास करून येतात की मला 4 गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. त्यामुळे ही गोष्ट मला असं वाटतं की शिकण्यासारखी आहे त्यांच्याकडून. सो ह्याच्यामध्ये सर फॉर एक्झाम्पल म्हणजे तुम्ही सांगितलं की फ्रान्स म्हणजे जी भाषा आहे ती कशी स्टार्ट करावी, म्हणजे काय सांगाल तुम्ही? सांगितलं की त्यात लेवल्स असतात बरोबर लँग्वेज शिकण्यामध्ये. फ्रान्स जसं आपण एक्झाम्पल घेतोय सो त्यामध्ये पण लेवल्स असतात. सो कसं काय सांगाल त्याबद्दल, म्हणजे ते लेवल्स काय आहेत आणि किती वेळ लागतो एक लँग्वेज शिकण्यासाठी? सुरुवातीला मी विद्यापीठाचे कोर्सेस सांगितले.
आता युरोपमध्ये असं झालं की साधारणपणे 2000च्या आसपास त्यांच्या असं लक्षात आलं की फ्रेंच, जर्मन, इटालियन, स्पॅनिश, पोर्चुगीज ह्या सगळ्या भाषा तिथे प्रामुख्याने बोलल्या जातात. तर ह्या भाषांनी एकत्र यावं आणि एक कॉमन फ्रेमवर्क तयार व्हावं. तर त्याप्रमाणे ह्या सगळ्या भाषांच्या एक जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांनी एकत्र येऊन एक कॉमन फ्रेमवर्क तयार केलं भाषेसाठी. आणि मग त्यामध्ये त्यांनी युनिफॉर्मिटी आणण्यासाठी 6 लेव्हल्स तयार केल्या. ओके. तर त्याच्यामध्ये पहिल्या 2 लेव्हल्स ज्याला आपण बिगिनर्स लेव्हल म्हणतो, तिसरी आणि चौथी लेव्हल इंटरमिजिएट आणि 5वी आणि 6वी लेव्हल ही ॲडव्हान्स लेव्हल. सो A1, A2 बिगिनर्स, B1, B2 इंटरमिजिएट आणि C1, C2 ॲडव्हान्स लेव्हल्स. ओके. अशा 6 लेव्हल्स असतात. तर ह्या ज्या काही लेव्हल्स आहेत, प्रत्येक लेव्हलचे ड्युरेशन वेगवेगळं आहे. तर त्याचे कोर्सेस हे भारतामध्ये मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे अलियन्स फ्रान्सेस जे आहे त्यांच्या थ्रू तुम्हाला ते लेव्हल्स करता येतात. आणि वर्षातून 4 वेळा त्याच्या परीक्षा घेतल्या जातात. ओके. युजली मार्च, जून, सप्टेंबर आणि डिसेंबर. आणि ह्या परीक्षा जर तुम्ही पास झालात तर तुम्हाला थेट फ्रेंच गव्हर्नमेंटकडनं सर्टिफिकेट मिळतं की तुम्हाला फ्रेंच येतं. ओके. आणि हे जे सर्टिफिकेट आहे हे जगभरामध्ये त्याला मान्यता आहे आणि हे लाईफटाईम व्हॅलिड असतं. त्यामुळे हा एक खूप मोठा फायदा आपल्याला मिळतो. बरं, पहिली लेवल जर बघितली आपण A1 लेवल, साधारण त्याचं ड्युरेशन आहे 3 महिने. A1 आणि A2 3 महिन्यांचे ते कोर्सेस आहेत, 3-3 महिने. त्यानंतर जसं कोर्स वाढत जातो, लेवल वाढत जाते. B1 साधारणपणे 4 महिने, B2 साधारणपणे 4 ते 5 महिने. असं करत करत जर तुम्ही सगळ्या A1 to B2 जर बघितलं 4 लेवल्स, तर साधारणपणे आणि तुम्ही सलग केलं तर 1.5 वर्षामध्ये तुमचं हे 4 लेवल्स पूर्ण होऊ शकतात. ओके. आणि तुम्हाला पुढे शिकायचं असेल तर कमीत कमी B2 लेवल असणं अपेक्षित आहे. ओके. हां. सो सर माझं लास्ट क्वेश्चन आहे. फॉर एक्झाम्पल आता जसं की आपण 10वी-12वीची एक्झाम आत्ता होणार आहेत. सो ते एक्झाम झाल्यानंतर खूप जण जसं आपण बोललो की फॉरेनमध्ये त्यांचं स्वप्न आहे. सो जर मी समजा 10वीचा विद्यार्थी किंवा 12वीचा विद्यार्थी आणि मला फॉरेन लँग्वेज शिकायची आहे, तर मी स्टार्ट कुठून केलं पाहिजे? हां. सगळ्यात पहिले मला असं वाटतं की तुम्ही हे ठरवा की कुठली भाषा शिकायची आहे. आणि त्यानंतर मी जसं सांगितलं विद्यापीठाचा पर्याय खुला आहेच, परंतु अलियन्स फ्रान्सेस म्हणा किंवा इतरही प्रायव्हेट संस्था आहेत की ज्यांच्यामार्फत तुम्ही हे कोर्सेसची तयारी जी आहे ती करू शकता. सो तुमच्या जवळ कुठले क्लासेस आहेत का, अधिकृत क्लासेस आहेत का ते बघू शकता. उदाहरणार्थ माझी जी संस्था आहे फ्रँकोफिल लँग्वेज इन्स्टिट्यूट नावाने पुण्यामध्ये, तर आम्ही अधिकृत संस्था आहोत कारण फ्रेंच एम्बसीने आम्हाला एक अधिकृत फॉरेन लँग्वेज सेंटर म्हणून आम्हाला मान्यता पण दिलेली आहे. ओके. तर तिथे तुम्ही शिकू शकता. तुम्ही योग्य संस्थेकडे तुम्ही अप्रोच व्हा, तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला तिथे योग्य मार्गदर्शन मिळेल की कशी सुरुवात करावी आणि एक लेव्हल कशी पूर्ण करावी. कारण साधारण यांचा रिझल्ट लागेपर्यंत तुमची एक लेव्हल होऊ शकते. बरोबर. आणि मग एक लेव्हल झाल्यानंतर तुम्हाला अंदाजही येतो की तुम्हाला ती भाषा आवडते आहे का नाही आवडत आहे, पुढे जायचं आहे, त्याच्यामध्ये काही करायचं आहे का. याच्यामध्ये मी एक उदाहरण देईन. माझाच एक मित्र होता. केवळ एकदा त्याच्या एका मित्राच्या हट्टापायी एक फ्रेंच चित्रपट पाहायला गेला आणि ती भाषा ऐकून त्याला फार आवडायला लागली आणि म्हणून तो फ्रेंच शिकायला सुरुवात केली त्याने अलियन्समध्ये. आज तो एका फ्रेंच कंपनीमध्ये भारतातच खूप मोठ्या हुद्द्यावरती काम करत आहे. पण सुरुवात अशी झाली की केवळ फ्रेंच मूव्हीज बघून तुम्हाला तितका इंटरेस्ट निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुमचे इंटरेस्ट तुम्ही डेव्हलप करू शकता. सुदैवाने आजकाल इंस्टाग्राम म्हणा किंवा यूट्यूब कुठेही खूप छान तुम्हाला बेसिक कोर्सेसची माहिती देणारे पण व्हिडिओज आहेत किंवा एक भाषेची तोंडओळख आपण जी म्हणतो तसेही छोटे छोटे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. ते ऐकून जर तुम्हाला वाटलं की हे छान आहे तर नक्की ती भाषा तुम्ही कंटिन्यू करू शकता. ओके. सो सर जाता जाता माझ्यासाठी काय मेसेज द्याल? अगदी खरं सांगायचं तर हा माझा पहिला पॉडकास्ट आहे आणि तुम्हीच मला संधी दिली आहे त्याच्यामुळे मनापासून तुमचे आभार मानतो. कसं होतं की शिक्षक म्हणून तुम्हाला खूप इच्छा असते की अनेक लोकांपर्यंत पोहोचावं आणि त्यासाठी पॉडकास्ट हा अतिशय उत्तम हे माध्यम आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही खूप छानपणे मला अप्रोच झालात आणि मला फार बरं वाटलं की तुम्हाला ह्या विषयावरती पॉडकास्ट करावा असा वाटला. आणि जी आपली मुलं आहेत की ज्यांना खरंच पुढे जाऊन करिअर करायचं आहे, कशातही करू दे, पण एक भाषेचा फायदा नक्कीच त्यांना होऊ शकतो. तर ही संधी तुम्ही मला दिलीत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
थँक्यू सो मच सर तुम्ही आल्याबद्दल. आणि खरंच जे आपले व्ह्युअर्स आहेत ज्यांचे आत्ता रिझल्ट लागतील 10वी-12वीचे, ते नक्कीच हा व्हिडिओ बघतील. आणि खरंच मला वाटतं की खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हा झाला आहे. सो परत एकदा थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल. थँक्यू सो मच.